हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज मी जात आहे एका नवीन जागी तुमच्याबरोबर. तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर देवदर्शनाला. तर आज मी जात आहे डोंबिवलीमधलं खिडकाळेश्वर मंदिर. आय होप तुम्ही लोक ऐकून असाल किंवा तुम्ही लोकही इथे गेले असाल. तर आम्ही निघालो घरून सकाळी, मला वाटतं 12:30च्या दरम्यान आम्ही काहीतरी निघालेलो. तर खिडकाळेश्वर मंदिरला जायचं कसं ते तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी सांगते. तर तुम्ही कुठेही राहत असाल किंवा समजा तुम्ही डोंबिवलीमध्ये राहता, तर डोंबिवलीमधून तुम्ही रिक्षा करून खिडकाळेश्वर मंदिरला येऊ शकता. किंवा तुम्ही जर कल्याणला वगैरे राहता, तर तुम्हाला ट्रेननी प्रवास नको असेल, तर तुम्ही काय करा, सूचक नाक्याला जा आणि सूचक नाक्यावरून खिडकाळेश्वर मंदिरसाठी बोला. पण रिक्षावाले डायरेक्ट जर तुम्ही जाणार तर ₹250 तुम्हाला सीट सांगतात. ओला तुम्हाला 200पर्यंत पोहोचवते. तर जर तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही स्वतःच्या गाडीनेही जाऊ शकता किंवा तुम्ही ओलाही बुक करू शकता. तर माझ्या घरापासून खिडकाळेश्वर मंदिरचे ओलाने ₹250 असे होत होते. तर मी काय केलं, आम्ही चक्की नाक्याला गेलो. चक्की नाक्यावरून आम्ही ओला बुक केली. तर चक्की नाका ते सूचक नाका ते खिडकाळेश्वर मंदिर ₹180 माझे घेतले. त्यानंतर आम्ही निघालो पुढे. तर पुढे जसं तुम्ही खिडकाळेश्वर मंदिराचं बघितलंच असेल, बोर्ड लागलेला होता. खूप छान हे मंदिर आहे. जेव्हा मी इथे 9 वर्षापूर्वी आली होती, माझ्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न होतं, तेव्हा इथे मी आली होती. म्हणजे मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला एक छोटासा हॉल भेटेल. छोटा नाही म्हणजे बऱ्याचपैकी चांगला आहे, मीडियम हॉल आहे तो. तिथे लग्न वगैरे केले जातात. तर तेव्हा तिच्या बहिणीचं लग्न होतं माझ्या मैत्रिणीच्या, तेव्हा मी इथे आली होती. खूप छान म्हणजे इथे वातावरण आहे, एकदम शांत. आम्ही स्टार्टिंगला इथे आलो तर ताट घेतलं, पाय वगैरे धुतले. इथे पाय धुण्याची व्यवस्था तुम्हाला केली गेलेली आहे. हे तुम्ही इथे तलाव बघू शकता. इथे हे थांबलेलं पाणी आहे, पण ह्या पाण्यामध्ये मासे, तुम्हाला कासव आणि साप वगैरे भरपूर बघायला मिळतील. तर मासे वगैरे ना खूप आहेत इथे. बाहेरच तुम्हाला अशी दुकानं मिळतील छोटी-छोटी, जिथे तुम्हाला बाजरी, ज्वारी, बिस्किटं किंवा पिवळ्या जे शेव असतात ते तुम्हाला विकत मिळतात. म्हणजे जसे तुम्ही इथे बघाल, इथे कबूतर वगैरे आहेत, तर तुम्ही कबुतरांना बाजरी, ज्वारी वगैरे टाकू शकता. आणि पाण्यामध्ये जे मासे आहेत त्यांना तुम्ही बिस्किटं किंवा आपली पिवळी जी शेव असते ते आणि पाव वगैरे जे काही मिळतं तिथे तुम्ही ते टाकू शकता त्यांना एक खाण्यासाठी. त्यानंतर आम्ही लागलो नंबरमध्ये, कारण की थोडे नंबर होते, जास्तही नव्हते. म्हणजे आजचा दिवस होता सोमवारचा. आजच्या दिवशी अयोध्येमध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार होती, त्या दिवशीचाच हा दिवस आहे. तर ह्या बघा, ह्या ब्रिजला तुम्हाला इथे कबुतरं खूप मोठ्या संख्येत बघायला मिळतील. तर तुम्ही इथे बाजरी, ज्वारी घेऊन यांना टाकू शकता. आणि बाजूलाच दोन्ही साईडला तुम्हाला तलाव म्हणजे असं बघायला मिळेल, जिथे तुम्हाला कासवं आणि बगळे असे भरपूर प्रमाणात बघायला मिळतील. मी सफेद बगळे बघितले होते, काळे बगळे फर्स्ट टाईम मी इथे बघितले. आणि जेव्हा थोडंसं हलकं असं कवळं ऊन असतं ना, तेव्हा इथे कासवं जे आहेत ते दगडावरती येऊन विश्रांती करतात. तर तुम्ही बघू शकता किती मोठं हे इथे पसरलेलं तलाव आहे. आणि ही बघा जागा मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे. हा जो ब्रिज आहे, इथे तुम्हाला भरपूर सारे असे कबूतर बघायला मिळतील. आणि इथे आजूबाजूला ना एवढं वातावरण शांत असल्यामुळे इथे बसून राहिल्यावरती असं वाटतं की इथून उठावंच नाही, इथेच बसून राहावं असं वाटतं. तर बघा, इथे काळे बगळे बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि हो, तुम्ही जर कधी इकडे आले नसाल तर नक्की या. खूप छान मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे हे. तर हे बघा, तुम्हाला मी कासव दाखवते. हा कासव अचानकच वरती आलेला, तर म्हटलं चला शूट करूया. तर बघा, अशा प्रकारे तो कासव पाण्याच्या आत पण गेला. असे साप, मासे आणि कासव तुम्हाला इथे भरपूर प्रमाणात बघायला मिळतील. कारण की मी स्टार्टिंगलाच एक बघितलं, ते बघा लांब ते 2-3 कासव दगडावरती येऊन बसलेत. 9 वर्षापूर्वी जेव्हा मी इथे आली होती ना, तेव्हा भरपूर सारे असे कासव ना दगडावरती येऊन बसायचे. आणि तेव्हा पाणी पण एकदम स्वच्छ होतं, पण आता पाणी जरा गढूळ वाटतंय. तर इथे सेल्फी वगैरे पण बरेच लोक काढत होते, फोटोशूट वगैरे करत होते. त्यानंतर मी आली इकडे नंबर लावण्यासाठी. तर जसं तुम्ही मला बघतच असाल, इथे नंबरमध्ये आम्ही उभं आहेत, मी, माझी मम्मी आणि माझा छोटा मुलगा. मोठा मुलगा शूट करत आहे. तर थोडे नंबर होते आणि गर्दी का होत होती माहिती आहे का, ॲक्च्युली मंदिर, आपलं महादेवाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आतमध्ये ना स्पेस खूप कमी आहे. म्हणजे जेव्हा आपण पाया पडायला जातो ना, तर तिथे फक्त 2 किंवा 3 माणसंच उभं राहू शकतात. जर बसले तर जागा होत नाही.
त्यामुळे तिथे स्पेस कमी असल्यामुळे ना गर्दी जास्त होते, म्हणजे वेळ जास्त लागतो. 4-5 माणसं एकदम गेली तर पटापट देवदर्शन वगैरे करून बाहेर येऊ शकतो. पण कसं होतं ना, तिथे जागा कमी असल्यामुळे ते जेव्हा आतमध्ये उतरतात तेव्हा पण गर्दी असते आणि बाहेर निघताना पण गर्दी असते, म्हणजे असं स्पेस नाही आहे. त्याच्यामुळे थोडं जास्त उशीर लागतो इथे देवदर्शनाला. अदरवाईज काही नाही, पण तिथे 2-3 माणसं अशी आहेत ठेवण्यात आलेली आहे की जे पटापट आपल्याला दर्शन झाले की बाहेर काढतात, जेणेकरून दुसऱ्याचाही नंबर लागेल. त्यानंतर इथे ना स्वच्छता चालू होती, म्हणजे बरेचसे असे निर्माल्य जे असतात, हार फूल वगैरे सगळं ते काढण्यात येत होतं, कारण की भरपूर जास्त झालेलं आणि सोमवारचा दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी पण वाढलेली होती वाटतं सकाळपासून. तर आम्ही गेलेलो तेव्हा जास्त गर्दी नव्हती, एक 20-30 माणसंच होती. आमच्या मागे भरपूर गर्दी झाली होती. आणि हे आतमधलं मंदिराच्या आतमध्ये जो एरिया आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे. तर अशा प्रकारे बघा इथे कोरीव काम असे दगडावरती केलेलं आहे. खूप छान असं कोरीव काम आहे बघा, बघू शकता तुम्ही. खूप छान वाटलं आतमध्ये गेल्यावरती. आणि पिंडीचं दर्शन जेव्हा केलं तेव्हा मनाला एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं. खूप छान मंदिर आहे, मला खूप आवडलं. छोटंसंच आहे पण खूप छान आहे. तर तुम्हाला मी दाखवत पण आहे बघा, काचेमध्ये रिफ्लेक्ट होतं आहे. ते तिथे ना एक काच लावलेली आहे ज्यामध्ये तुम्ही अशी शंकराची पिंड बघू शकता. तर बघा, तुम्हाला जागा पण कळत असेल की किती आहे. मी तुम्हाला आत गेल्यावर दाखवते. बघा, एवढीच जागा आतमध्ये आहे, जेणेकरून जास्त पब्लिक तिथे उभी राहू शकत नाही, त्यामुळे उशीर होतोय, दुसरं काही नाही. आणि इथे होम पण चालू होता, होम झालेला होता. तर आम्ही तिथे नारळ अर्पण केलं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो पुढच्या दर्शनाला. तर इथे बघा, ही शंकरांची महादेवाची एवढी मोठी फ्रेम आहे ना, खूप सुंदर फ्रेम होते आणि आम्हाला 4:15 वाजले होते. त्यानंतर बघा इथे दत्त महाराजांची अशी मोठी मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. हे बघा, अशा प्रकारे खूप छान आहे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इथे ना श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा चालू होती अयोध्येमध्ये. त्याच निमित्त बरेचसे असे जे भक्त आहेत त्यांनी इथे ना मोठं असं गाजावाजा लावून प्रसाद त्यांच्या नावाने वाटण्यात आलेला होता. आणि त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. हा बाहेरचा एरिया आहे. याच्याच बाजूला तुम्हाला लग्नाचा हॉल भेटेल, छोटासा, म्हणजे जो हॉल मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तो हॉल आहे. आणि बाजूलाच मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड पण काढण्यात आलेला आहे, म्हणजे तिथे बाजूलाच आहे, जिथे तुम्हाला चहा नाश्ता वगैरे मिळतो त्याच्या बाजूलाच तुम्हाला मुलांसाठी असं प्लेग्राऊंड ठेवण्यात आलेलं आहे. अगर छोटी मुलं आहेत तर तुम्ही ते जाऊन जरा बसू शकता आणि त्यांनाही एन्जॉय करायला बरं वाटेल. तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. जर काही चुकलं असेल, काही राहिलं असेल तर नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटला मी नक्की रिप्लाय करणार. तर चला, मी निघाली माझ्या घरी परतीच्या रस्त्याने. तर चला, भेटूया पुन्हा अशाच एक छोट्या मोठ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.